नमस्कार, मी रचना विचारे. महाराष्ट्र कॉलिंगमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. खरं तर आता 10वी-12वीच्या परीक्षा संपल्यात जमा आहेत. प्रत्येक विद्यार्थ्याला आता वेध लागले ते 10वी-12वी नंतर काय करायचं. अर्थात प्रत्येकाला खरं तर ओढ आहे कॉलेजला जाण्याची, पण त्याबरोबरीनेच अर्थातच हुशार विद्यार्थ्यांच्या बाबतीत पालक जितके सजग असतात तेवढेच विद्यार्थी सुद्धा आता तेवढे जागरूक झालेले आहेत. आणि म्हणूनच 10वी-12वी नंतर नेमकं काय करायचं, 10वी-12वी नंतर आपण कोणत्या स्पर्धा परीक्षांकडे पाहायला हवं याबद्दल सुद्धा आता मुलं अधिक प्रामाणिकपणे विचार करायला लागलेले आहेत. आणि त्याबद्दलच आज आपण महाराष्ट्र कॉलिंगमध्ये तोच विषय निवडलेला आहे की 10वी-12वी नंतर आपण नेमकी स्पर्धा परीक्षांची तयारी कशी करायची. आणि त्याबद्दलच आपल्याला आज मार्गदर्शन करणार आहेत प्रवीण चव्हाण सर. नमस्कार. महाराष्ट्र कॉलिंगमध्ये मनापासून स्वागत. धन्यवाद सर. स्वतः बॅच समन्वयक आहेत युनिक अकॅडमीमध्ये. अर्थात त्यांच्याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात माहिती करून देते. सरांनी BSc ॲग्रिकल्चर केलेलं आहे, MA ची डिग्री घेतलेली आहे पॉलिटिकल सायन्समध्ये. UPSC, MPSC, SSC आणि बँकिंग स्पर्धा परीक्षा यातील अध्ययन आणि अध्यापनाचा त्यांना बऱ्याच वर्षांचा अनुभव आहे. सध्या द युनिक अकॅडमी पुणे इथे भारतीय राज्यघटना या विषयाचं ते अध्यापन करतायत. तसंच IS फाउंडेशन या अभ्यासक्रमाचे सर स्वतः समन्वयक आहेत. मी मगाशी जसं म्हटलं की मुलांना आता खूप ती जागरूकता आलेली आहे की नेमकं आम्ही 10वी-12वी नंतर काय करायचं किंवा या स्पर्धा परीक्षांचा जर तुम्ही विचार करत असाल तर नेमकी त्याची तयारी कशी करायची. त्या अनुषंगाने तुमच्या मनात खूप सारे प्रश्न असतील, खूप साऱ्या शंकाही असतील. तुमच्याप्रमाणेच माझ्याही मनात नेहमीच प्रश्न असतात आणि ते मी रोजच्याप्रमाणे माझ्या कागदावर उतरवलेले सुद्धा असतात. माझ्या प्रश्नांप्रमाणेच तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर आम्हाला निश्चितपणे विचारा. त्यासाठी आमचा फोन नंबर लिहून घ्या 02266843333. आपण थेट आता कार्यक्रमाकडे वळूया. सर, आता जसं मी म्हटलं की 10वी-12वी नंतर काय करायचं यासाठी पालक जेवढे मुलांच्या मागे धुशा लावलेला असतो तसंच मुलं सुद्धा आता खरं तर खूप जागरूक व्हायला लागलेली आहेत. नेमकं या स्पर्धा परीक्षांकडे कसं पाहायला हवं. आता 10वीच्या परीक्षा नुकत्याच झालेल्या आहेत, 12वीच्या परीक्षा देखील झालेल्या आहेत आणि आता निकालाची विद्यार्थी वाट पाहत आहेत. तर त्याच्यानंतर आपण 10वी नंतर कुठल्या विद्याशाखेला प्रवेश घ्यायचा, 12वी नंतर काय करायचं, असे प्रश्न अनेक जे पालकांच्या विद्यार्थ्यांच्या मनात आहेत. तर त्याच्यामध्ये निश्चितच स्पर्धा परीक्षांमधलं करिअर हा त्यांच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. आणि विशेषतः स्पर्धा परीक्षांमध्ये असणारी स्पर्धा आणि जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षांसाठी पात्र ठरतात किंवा त्या स्पर्धा परीक्षांसाठी ॲप्लिकेशन करतात तर त्यांच्यामध्ये प्रचंड स्पर्धा असल्यामुळं या परीक्षांकडे बघताना आपण जर आधीपासून तयारी केली तर आपण निश्चितच लवकर यश मिळवू शकतो. त्यामुळं स्पर्धा परीक्षांकडे पाहताना आत्तापासून आपल्याला खूप सकारात्मक अशा पद्धतीने पाहावं लागेल. तो पॉझिटिव्ह मला वाटतं अप्रोच त्या परीक्षांच्या ठेवायला हवा. सर, UPSC आणि MPSCचा आम्ही कसा विचार करायचा 10वी-12वी नंतर. UPSC आणि MPSC ह्या ज्या दोन स्पर्धा परीक्षा घेतल्या जातात त्याच्यासाठी काही खास असं तुम्हाला कुठले विशिष्ट ग्रॅज्युएशन करावं लागत नाही. तुम्ही कुठल्याही विद्याशाखेचे जर पदवीधर असाल तर तुम्हाला निश्चितच ह्या स्पर्धा परीक्षांसाठी पात्र होता येतं किंवा तुम्ही ह्या स्पर्धा परीक्षा देऊ शकता. त्यामुळे तुम्हाला असं कुठल्याही विशेष विद्याशाखेची गरज इथे आत्ता तरी पडत नाही. तुम्ही कुठल्याही विद्याशाखेला प्रवेश घ्या, तुम्ही त्यातली पदवी घ्या आणि मग तुम्ही या स्पर्धा परीक्षांसाठी ॲप्लिकेशन करू शकता. निश्चितपणे. सर, आता UPSCचा जर आपण विचार केला तर नागरी सेवा ज्या परीक्षा असतात तर त्याचा अभ्यास जर विद्यार्थ्यांना करायचा असेल तर नेमकी काय काळजी घ्यायला हवी. खरं तर UPSC खूप वेगळ्या स्पर्धा परीक्षा दरवर्षी घेत असते. सातत्याने UPSC ही वर्षभर परीक्षाच घेते असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही. त्याच्यामधली एक जी महत्त्वाची परीक्षा आहे जी सगळ्यांना अतिशय आकर्षक वाटते किंवा जी पहिल्यापासून फार ग्लॅमरस अशी मानलेली आहे, सिव्हिल सर्व्हिसेस एक्झामिनेशन किंवा आपण जिला नागरी सेवा परीक्षा असं म्हणतो. तर ही जी परीक्षा आहे ती साधारणतः 3 टप्प्यांमध्ये होत असते. पूर्व परीक्षा असते, मुख्य परीक्षा असते आणि मुलाखत. साधारणतः 1 वर्षाचा हा जो पूर्ण टप्पा आहे त्यासाठी विद्यार्थ्यांना आणि या स्पर्धा परीक्षा ज्या आहेत विशेषतः नागरी सेवा परीक्षा याच्यातनं मिळणारी जी पदं आहेत ती खूप विविधांगी असल्यामुळं एक करिअरचं नवं क्षेत्र विद्यार्थ्यांनिमित्ताने खुलं होतं. निश्चितपणे. सर, आता नागरी सेवा परीक्षेच्या अनुषंगाने तुम्ही आम्हाला सांगितलं काय याचे नेमके टप्पे असतात साधारणपणे UPSCचा अभ्यास जर करायचा असेल तर. UPSCचा अभ्यास जसं मी म्हणालो की वेगळ्या परीक्षा असतात. तुम्ही जर समजा अभियांत्रिकीचे पदवीधर असाल तर तुम्हाला भारतीय अभियांत्रिकी सेवा देता येते. तुम्ही जर वैद्यकीय शाखेचे पदवीधर असाल तर तुम्ही वैद्यकीय स्पर्धा परीक्षांचा देखील विचार करू शकता. आणि तुम्ही जर कुठलेही पदवीधर असाल तर तुम्ही नागरी सेवा परीक्षेचा विचार करता. याच्यामध्ये 3 टप्पे आहेत. एक आहे पूर्व परीक्षेचा टप्पा, त्याला साधारणतः चालणी परीक्षा असं म्हटलं जातं. नंतरचा टप्पा आहे मुख्य परीक्षेचा जी आपली लिखित स्वरूपाची परीक्षा आहे आणि त्याच्यानंतर तिसरा टप्पा असतो तो मुलाखतीचा टप्पा असतो. असे हे 3 टप्पे ह्या परीक्षांमध्ये आहेत. आणि ह्या परीक्षा 3ही टप्प्यांवरती वेगवेगळ्या क्षमता जे कोणी विद्यार्थी किंवा जे कोणी या परीक्षांना ॲप्लिकेशन करणारे आहेत त्यांच्या तपासल्या जातात. असे साधारणतः 3 टप्पे याच्यामध्ये दिसतात आपल्याला. बरोबर. म्हणजे 10वी-12वीच्या वेळेसच मला वाटतं मुलांनी कुठल्या नेमक्या साईडला जायचं हे पण मला वाटतं त्यांना आधीच ठरवायला लागत असेल का. आर्ट्स, कॉमर्स, सायन्स या कुठल्या पैकी फील्ड चूज करायचं म्हणजे जेणेकरून नंतर UPSC MPSCचा त्यांना त्या अनुषंगाने अभ्यास करता येतो. खरं तर आत्ता त्यांनी कुठलं एखादं विशिष्ट पदवीचं क्षेत्र निवडावं असं नाहीये. खरं तर
ते कुठलीही पदवी जर त्यांनी घेतली असेल तर ते ह्या परीक्षेला बसू शकतात. निश्चितपणे. हां, पण जर तुम्ही जर ठरवलं असेल की तुम्हाला कमीत कमी वयामध्ये यश मिळवायचं किंवा कमीत कमी वेळेमध्ये यश मिळवायचं, तर एखादं विशिष्ट प्रकारचं पदवी तुम्ही घेऊन त्याला प्राधान्याने त्याचा अभ्यास करता येऊ शकतो. कारण पदवीच्या परीक्षेला असणार तुम्हाला मिळणारा वेळ आणि तुम्ही ह्या परीक्षांना तुमचं दिलेलं योगदान ह्याचा एकत्रित विचार तुमचं यश मिळवताना निश्चित होत असतो. अगदी खरं, अगदी खरं. सर, आपण UPSCचा मला वाटतं विचार केला, पण MPSCचा मग कसा विचार करायला हवा? MPSC पण वर्षभर खूप वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा घेत असते. त्याच्यातली पण आता मी म्हणालो की नागरी सेवा परीक्षा ही खूपच महत्त्वाची आहे. कालच त्या परीक्षेचा निकाल लागला आणि ते विद्यार्थी आता पुढच्या महिन्यापासून महाराष्ट्र शासनाच्या सेवेमध्ये रुजू होतील. अच्छा. ही स्पर्धा परीक्षा पण 3 टप्प्यांमधून होते. पूर्व परीक्षा असते, मुख्य परीक्षा असते आणि मुलाखत. आणि याही 3 टप्प्यांवरती वेगवेगळ्या क्षमताच्या विद्यार्थ्याच्या आहेत त्या तपासल्या जातात. निश्चितपणे. सर, आता तुम्ही सांगितलं की MPSCचा कालच रिझल्ट लागलेला आहे. युनिक अकॅडमीच्या माध्यमातून सुद्धा अनेक विद्यार्थी खरं तर MPSC आणि UPSCच्या माध्यमातून आम्हाला पाहायला मिळतात. कसा राहिलाय अकॅडमीचा ओव्हरऑल एक्सपिरियन्स? कालचा जो निकाल लागला त्याच्यामध्ये साधारणतः 100 इतके विद्यार्थी युनिक अकॅडमीचे जे आहेत वेगवेगळ्या शाखांमधून ते हे परीक्षा उत्तीर्ण झालेले आहेत आणि ते नुकतीच आता शासनामध्ये अधिकारी पदाची जबाबदारी निश्चितच सांभाळतील. निश्चितपणे. सर, आपल्याला एक फोन आलाय, पहिलाच तो आपण घेऊया. सोलापूरहून अंकिता बोलतायत. बोला अंकिता, प्रश्न विचारा. हॅलो, माझा सरांना असा फोन आहे की मी सध्या BA करते आणि मला स्पर्धा परीक्षेची तयारी करायची आहे. तर मला ह्या तयारी करताना इंग्लिश अवघड जाते आणि सोबत गणिताची तयारी कशी करायची हेही विचारायचे सरांना. ओके. इंग्रजी आणि गणित हे जे 2 आहेत महत्त्वाचे विषय. खरं तर शाळांमध्ये किंवा कॉलेजेसमध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांना विषय फारसा अवघड वाटतो आणि इंग्रजीचा विशेषतः न्यूनगंड देखील आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये जो आहे. खरं तर स्पर्धा परीक्षांसाठी इंग्रजी किंवा गणित ह्याचं तुम्हाला अत्यंत सखोल ज्ञान असलं पाहिजे अशी काही आवश्यकता नाही. त्याच्यामध्ये तुम्हाला जसे काही मूलभूत तत्व जे आहेत किंवा भाषेचं मूलभूत ज्ञान हे मात्र असणं आवश्यक आहे. इंग्रजीचा जर आपण विचार केला तर विशेषतः तुम्हाला एकदम फ्लुएंट इंग्लिश बोलता यायला पाहिजे अशी त्या परीक्षेची अजिबात गरज नाही. तुम्हाला इंग्रजी किमान वाचता आलं पाहिजे, तुम्हाला इंग्रजी किमान लिहिता आलं पाहिजे आणि तुमच्या समोर जे कागद येतील त्याच्यामधलं किमान आकलन तुम्हाला व्हायला पाहिजे. ही त्या भाषेची एक गरज आहे. तर आम्ही सर्वसाधारण आमच्याकडे जेव्हा असे विद्यार्थी येतात तर आम्ही त्यांना असं सुचवतो की तुम्हाला जर इंग्रजी भाषेवरती जर प्रभुत्व मिळवायचं असेल तर तुम्हाला पहिल्यांदा तुमची व्होकॅब्युलरी जे आपण म्हणतो की शब्दसंग्रह जो आहे तो वाढवण्यावरती भर द्यायला पाहिजे. तुम्ही रोज एखादी जरी बातमी वाचलीत आणि त्याच्यामध्ये तुम्हाला 4 ते 5 शब्द जरी अडलेत तर आपण त्याचा डिक्शनरीमध्ये अर्थ बघू शकतो आणि ते शब्द पाठ करू शकतो. असं जर सातत्याने तुम्ही रोज काही शब्द जर पाठ करत गेलात तर काही दिवसांनी निश्चितच आपला शब्दसंग्रह वाढतो आणि तो एकदा का शब्दसंग्रह वाढला की इंग्रजीची भीती वाटेनाशी होते. त्यामुळे इंग्रजी भाषेवरती जर प्रभुत्व घ्यायचं असेल तर मला वाटतं की आपल्याला हेच प्राधान्याने करावं लागेल. आणि राहता राहिला गणिताचा जो काही प्रश्न आहे तर गणितामध्ये पण ते असतं, परंतु 11वी-12वी विज्ञान शाखेमध्ये गणिताला इंटिग्रेशन, डेरिव्हेटिव्ह किंवा अशा ज्या काही गोष्टी आहेत खरं तर त्या ह्या परीक्षांसाठी कधीच विचारत नाही. साधारणतः किमान स्वरूपाचं अंकगणित माहिती असेल, किमान स्वरूपाचं बुद्धिमापन जर माहिती असेल तर ह्या परीक्षांमध्ये तुम्ही ते गणित सोडवू शकता. त्यामुळे अंकिताला माझं असं सांगणं आहे की अंकिता, तू काही फार इंग्रजी आणि गणिताचं टेन्शन किंवा दबाव घेण्याची गरज नाही, पण किमान बेसिक स्वरूपाची प्रिपरेशन मात्र तुम्ही आतापासून करू शकता. निश्चितपणे. म्हणजे मला वाटतं की 1ली पासून 10वी पर्यंत आणि 11वी पासून अगदी ग्रॅज्युएट होईपर्यंत जो काही अभ्यास तुम्ही केलेला असतो मला वाटतं कुठेतरी त्याचंच एक परिपक्व सार मला वाटतं MPSC आणि UPSCच्या माध्यमातून आपल्या पुढे या स्पर्धा परीक्षांच्या अनुषंगाने येत असतं. खरं तर याबद्दल पुढेही मला जाणून घ्यायचंय, पण त्याआधी इथे घेऊयात एक छोटासा ब्रेक. महाराष्ट्र कॉलिंगमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. 10वी-12वी नंतर स्पर्धा परीक्षांची नेमकी कशी तयारी करावी याबद्दल आपण प्रवीण चव्हाण यांच्याकडून मार्गदर्शन करून घेतोय. सर, आता प्रश्न हाच आहे की 10वी नंतर कोणत्या शाखेला प्रवेश घेणं मुलांना फायद्याचं ठरेल? खरं तर 10वी नंतर त्यांनी कोणत्या शाखेला प्रवेश घ्यावा याचं एक स्टँडर्ड किंवा प्रमाण उत्तर देणं खरं तर अवघड आहे. कारण जे स्पर्धा परीक्षांमध्ये जे अधिकारी घडले किंवा आता घडत आहेत तर ते वेगवेगळ्या विद्याशाखेचे पदवीधर आहेत. कोणी BA केलेलं आहे, कोणी इंजिनियर आहे, कोणी डॉक्टर आहे. आणि विशेषतः पालकांचा असा एक काळजीचा सूर असतो की समजा ह्या स्पर्धा परीक्षा फार अवघड आहेत आणि आपण यशस्वी नाही झालो तर परत काय करायचं, तर त्याला एक सेकंड ऑप्शन आपल्याकडे काहीतरी असायला हवा. तर आमचा सगळा अनुभव याच्यातला जो आहे तो आम्हाला असं सांगतो की अशी कुठली विद्याशाखा नाही की ज्याला तुम्ही प्रवेश घ्यायला पाहिजे. तुम्हाला जी विद्याशाखा आवडते त्या विद्याशाखेला तुम्ही प्रवेश घ्यावा, त्याच्यामध्ये तुम्ही उत्तम परफॉर्मन्स करावा, तुम्ही त्या विद्याशाखेमध्ये चांगली कामगिरी करावी. त्याच्यानंतर मी स्पर्धा परीक्षेकडे आलात
तर ते सोयीचं ठरू शकतं. त्यामुळे एक विशिष्ट विद्याशाखा असं याचं उत्तर देणं फारच अवघड आहे. निश्चितपणे. पण मग सर आता 12वीचा जर आपण विचार केला, 10वी ते 12वी मध्ये आपण कुठली तरी एक साईड निवडलेली असते, आर्ट्स, कॉमर्स किंवा सायन्स. पण 12वी नंतर जर आपण स्पर्धा परीक्षेचा विचार करत असू तर मग कोणता अभ्यासक्रम निवडायचा? नाही, जसं 10वीचं आहे तसंच 12वीचं पण तेच आहे. खरं तर 10वी नंतर आपण कुठल्या विद्याशाखेमध्ये जाणार आहोत, उदाहरणार्थ सायन्स आहे, कॉमर्स आहे, आर्ट्स आहे किंवा कुठला व्यावसायिक अभ्यासक्रम आहे हे ठरवतो. 12वी नंतर मग आपण एखाद्या व्यावसायिक अभ्यासक्रमाकडे जाणार आहोत का, अभियांत्रिकी असेल किंवा वैद्यकीय असेल किंवा एखादं प्लेन ग्रॅज्युएशन ज्याला आम्ही म्हणतो तर त्याच्याकडे जाणार आहोत का, तर असं साधारणतः असतं. त्यालाही तेच उत्तर लागू होतं की एक विशिष्ट विद्याशाखा नाही. मात्र असं असतं की जर तुम्ही अभियांत्रिकीला जर गेलात तर तुम्हाला अजून एक पर्याय खुला होतो की तुम्ही भारतीय अभियांत्रिकी सेवा, इंडियन इंजिनिअरिंग सर्व्हिसेसची स्पर्धा परीक्षा देऊ शकता, किंवा तसेच तुम्ही महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा देऊ शकता, किंवा तुम्ही जर वैद्यकीय शाखेचे पदवीधर असाल तर तुम्हाला शासनाच्या आरोग्य सेवेमध्ये पण जाता येतं, तसंच शासनाच्या नागरी सेवेमध्ये पण जाता येतं. म्हणजे जर तुम्ही व्यावसायिक अभ्यासक्रम निवडलेत तर अनेक पर्याय खुले होतात, हे मात्र निश्चित आहे. जसं की अर्थशास्त्रामध्ये पण तेच आहे की तुम्ही इंडियन इकॉनॉमिक सर्व्हिसमध्ये जाऊ शकता. स्टॅटिस्टिकलचं ग्रॅज्युएशन जर केलं असेल तुम्ही सांख्यिकीमध्ये तर देखील तुम्हाला इंडियन स्टॅटिस्टिकल सर्व्हिसमध्ये जाता येतात. व्यावसायिक अभ्यासक्रमाचा तो फायदा आहे. पण अंतिमतः उत्तर एकच की आवडती विद्याशाखा घ्यावी, त्याच्यामध्ये चांगली कामगिरी करावी आणि मग स्पर्धा परीक्षांचा विचार करावा. निश्चितपणे. सर आणखीन एक फोन आलाय, अकोल्याहून सचिन बोलतात आपल्याशी. बोला, प्रश्न विचारा. हा मॅडम, माझा प्रश्न असा आहे, महाराष्ट्र यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाला त्याच्यातली बीएची डिग्री जर असली तर UPSC चे पेपर देता येते का, पात्र ठरतो का? UPSC आणि MPSC ह्या ज्या काही स्पर्धा परीक्षा आहेत त्याला फक्त किमान पात्रता आपली कुठलीही पदवी अशा स्वरूपाची आहे. त्यामुळे तुम्ही कुठल्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाचे जर पदवीधर असाल तर तुम्हाला या परीक्षा देता येतात. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ जे आहे महाराष्ट्रातलं, जे की हे दूरस्थ अशा प्रकारचे अभ्यासक्रम राबवतात, त्याची पदवी देखील या परीक्षांसाठी चालू शकते. इनफॅक्ट गेल्या काही वर्षातले अधिकारी लक्षात घेते तर हा आपल्याला कल पण दिसून येतो की बहुतांश विद्यार्थी मुक्त विद्यापीठामध्ये प्रवेश घेतात आणि त्या मिळणाऱ्या वेळेचा सदुपयोग करून स्पर्धा परीक्षांची तयारी करतात आणि ते खूप लवकर अधिकारी म्हणून निवडले जातात. त्यामुळे ही पदवी निश्चितच आपल्याला चालण्यासाठी. निश्चितपणे. सर आता जसं तुम्ही सांगितलं की असं कुठल्याही खरं तर डिग्रीचं मला वाटतं बंधन नाहीये की आर्ट्स, कॉमर्स, सायन्स. पण एक असं पाहण्यात आलं की 10वी 12वीचे जे विद्यार्थी असतात ज्यांनी आर्ट्स घेतलेले किंवा कला शाखा निवडलेली आहे त्यांचा मात्र या स्पर्धा परीक्षांकडे जास्त कल पाहायला मिळतो. मग ह्या मागचं नेमकं काय कारण आहे? ह्याचं एक 2-3 कारण आपल्याला प्रामुख्याने सांगता येतील की त्यांना अशा प्रकारचं मार्गदर्शन केलेलं असतं की तुम्ही कला शाखेला प्रवेश घ्या, किंवा त्यांचे पालक जर असतील तर ते कला शाखेची पदवी घेऊन त्यांनी अधिकारीपद मिळवलेलं असतं, तर त्यामुळे आपोआपच त्यांना मार्गदर्शन तशा प्रकारचं मिळालेलं असतं. कला शाखेचा एकच फायदा असतो की तुम्ही कला शाखेमध्ये गेल्यानंतर महाविद्यालयाची वेळ ही खूप मर्यादित असते. तुलनेने सायन्स किंवा कॉमर्स घेतलं तुम्हाला जास्त काळ महाविद्यालयामध्ये जावं लागतं, प्रॅक्टिकल्स अटेंड करावे लागतात, ते कला शाखेमध्ये नसतं. त्यामुळे कला शाखेमध्ये मोकळा वेळ जो आपण म्हणतो की जो जास्त प्रमाणामध्ये मिळतो आणि त्याचा विद्यार्थी वापर करू शकतात. त्यामुळे बऱ्याचदा आणि विशेष शहरांमध्ये हा कल मोठ्या प्रमाणावरती आहे की कला शाखेला प्रवेश घ्यायचा आणि मिळणाऱ्या वेळेचा सदुपयोग हा स्पर्धा परीक्षांसाठी करायचा. निश्चितपणे. सर आता या सगळ्या याच्यात जर फील्डचा तर आपण निश्चितपणे विचार केला की कुठली साईड आपल्याला निवडायची, अर्थात आपली आवड आणि आपल्याला मिळणारा वेळ या अनुषंगानेच मला वाटतं की आपण त्याची निवड करायला हवी. पण याच्या बरोबरीने जे मार्क्स येतात त्याचा कसा त्या निवडीवर परिणाम होतो? आपल्याला जे की 10वीमध्ये किंवा 12वीमध्ये जे मार्क्स मिळालेले असतात, खरं तर UPSC असो की MPSC असो, हे दोन्ही मार्क्स ह्या सगळ्या आपल्या 10वी 12वी इयत्तेचे मार्क्स हे आपल्या मुख्य परीक्षेचा जो फॉर्म असतो किंवा आवेदनपत्र असतं त्याच्यामध्ये आपल्याला दिसतात. परंतु हे जे मार्क्स आहेत आणि आपल्याला स्पर्धा परीक्षांत मिळणारे मार्क्स ह्याचा दुरान्वये काही संबंध नाही. तुम्हाला कितीही मार्क्स मिळाले तर तुम्ही स्पर्धा परीक्षांमध्ये निश्चित यश मिळवू शकता. म्हणजे खूप सारे अधिकारी पण आपल्याला असे दिसतील की ज्यांचे 10वी 12वीची गुणांची टक्केवारी मात्र कमी होती पण स्पर्धा परीक्षांमध्ये चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले. त्यामुळे ज्यांना विशेषतः असा न्यूनगंड मनामध्ये आहे की मला 10वीला कमी मार्क्स आहेत, 12वीला कमी मार्क्स आहेत, मी स्पर्धा परीक्षा देऊ शकतो का, तर मला वाटतं की निश्चितपणे ते स्पर्धा परीक्षा देऊ शकतात आणि उत्तीर्ण पण होऊ शकतात. असे सर खूप विद्यार्थी भेटतात अनेकदा कार्यक्रमाच्या माध्यमातून की जे हे सांगत असतात आम्हाला की आम्हाला 10वी 12वीला अगदीच काठावर पास होतोय की काय अशा पद्धतीने मार्क मिळाले होते. पण निश्चितपणे त्यांची जी जिद्द आम्ही जेव्हा बघतो MPSC किंवा UPSCच्या माध्यमातून, मला वाटतं आज जर ते विद्यार्थी हा एपिसोड बघत असतील तर त्यांना तुमच्या माध्यमातून खूप चांगलं उत्तर आणि मार्गदर्शन मला वाटतं आज निश्चितच मिळालेलं असेल. आणखीन सर असा एक प्रश्न होता की पदवीचा अभ्यास करताना आपल्याकडे जो वेळ असतो, जो उपलब्ध वेळ असतो आणि त्याचबरोबरीने आपण स्पर्धा परीक्षेसाठी जी तयारी करत असतो, तर या दोन गोष्टींची आपण कशी सांगड नेमकी घालायची? स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करायचा आणि आपल्या पदवीचा पण अभ्यास करायचा, खरं तर ही दोन्ही तारेवरची कसरत आहे असं मला वाटतं.
कारण अभियांत्रिकी असो, वैद्यकीय असो किंवा कृषी शाखा, फार्मसी, BA, त्याच्यामध्ये इतके सगळ्या वेगळे उपक्रम असतात, वेगवेगळे ॲक्टिव्हिटीज असतात. विद्यार्थ्यांनी सातत्याने त्याच्यामध्ये सहभागी ते होत असतात. मग प्रॅक्टिकल्स असतील, एखादा प्रोजेक्ट वर्क असेल, एखादा इव्हेंट असेल, त्यामुळे त्यांना तिथं कितपत वेळ मिळतो हा खरं तर विचाराचा विषय आहे. परंतु त्यांना जो काही वेळ मिळतो त्याच्यामध्ये किमान रोज एक वृत्तपत्र जरी वाचत असले तरी ते स्पर्धा परीक्षांची एक योग्य पायाभरणी आहे असं आपल्याला म्हणता येईल. त्यामुळे आपला योग्य अभ्यासक्रम सोडून किंवा आपल्या पदवीचा अभ्यासक्रम बाजूला ठेवून आपण फक्त स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणं खरं तर हे चुकीचं आहे. पण तुम्हाला जो काही वेळ मिळतो तर तो तुम्ही या कामी सत्कारणी लावायला पाहिजे. निश्चितपणे. सर, आता वेळेची नक्की कशी सांगड घालायची किंवा तो समन्वय कसा साधायचा ते तुम्ही सांगितलं, पण आता 10वी-12वीच्या परीक्षा झाल्यानंतर रिझल्ट आहे आणि तोपर्यंत ज्या सुट्ट्या आहेत त्या सुट्ट्यांचा कसा सदुपयोग करायचा? सुट्ट्या, आता कसं की आपल्याकडे बऱ्याच काळापासून सुट्ट्यांमध्ये खूप वेगवेगळे उपक्रम राबवले जातात. काही कोर्सेस असतात, काही व्यक्तिमत्व विकासाची शिबिरं असतात. तसं या परीक्षांसाठी जर तुम्ही इच्छुक असाल किंवा हे विद्यार्थी परीक्षा तयारी करणार असतील त्यासाठी अकॅडमीमार्फत काही फाउंडेशनसारखे कोर्सेस आम्ही राबवतो. 1 महिन्यात, 2 महिने किंवा 3 महिने असा हा तो कोर्सचा कालावधी. याच्यामध्ये काय होतं तर स्पर्धा परीक्षांची तोंड ओळख होते. स्पर्धा परीक्षा आपल्याला जमणार आहेत की नाही, आपली क्षमता ती आहे की नाही ह्याची आपल्याला कल चाचणी करता येते. तसंच ह्या स्पर्धा परीक्षांमध्ये करताना आपल्याला एक्झॅक्टली कुठल्या विद्याशाखेला प्रवेश घ्यायचे त्याची पण काही उत्तर आपल्याला निमित्ताने मिळू शकतात. आणि आवश्यक ज्याला आम्ही स्किल्स म्हणतो की जे स्किल्स आपल्याकडे नसतील तर ते स्किल्स आपल्याला कशा प्रकारे आपल्या व्यक्तिमत्वामध्ये आणता येतील ह्याची चाचपणी आपण या सुट्ट्यांमध्ये करू शकतो. निश्चितपणे. सर, हे झालं विद्यार्थ्यांच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने केलेला विचार, पण पालकांना काय सांगाल? कारण पालक खूप फोर्स करत असतात सुट्ट्यांमध्ये खरं तर अशा विविध उपक्रमांसाठी मुलांना पाठवण्यासाठी. पालकांच्या बाबतीमध्ये पण तेच खरं तर लागू पडतं. कारण अलीकडे करिअरचं जसं विचार येतो तसं सगळे पालक हे फार सजग झालेले आहेत. ते 10वी-12वीमध्येच ठरवून घेतात की आपल्या पाल्यांनी काय करायला पाहिजे. त्यांना माझं एकच सांगणं असेल की जर असे काही कोर्सेस असतील आणि तुमच्या मनामध्ये असं वाटत असेल की आपल्या मुलांनी किंवा मुलींनी स्पर्धा परीक्षांमध्ये जायला पाहिजे तर निश्चितच त्यांनी त्याच्यामध्ये त्याचा विचार करायला हरकत नाही. आणि दुसरं असं की जर ते मोठ्या शहरांमध्ये असतील तर मोठ्या शहरांमध्ये खरं तर त्यांना एक चांगली संधी मिळालेली असते की तेथे काही व्याख्यानं होत असतात, काही शिबिरं होत असतात. आता पुणे मुंबई सारख्या शहरांमध्ये रोज काही ना काही तर चालू असतं. तर अशा ठिकाणी ते आपल्या पाल्यांना घेऊन जाऊ शकतात, मुलांना मुलीला घेऊन जाऊ शकतात. त्यांना ते दाखवू शकतात की बाबा हे काय आहे, हा कुठला विषय चर्चेमध्ये आहे, त्याचा आपल्यावरती काय परिणाम होतो. तर असं ते वेगवेगळ्या गोष्टींचं एक्सपोजर आपल्या मुलांना देऊ शकतात. निश्चितपणे. दोन्ही अंगांनी पालक या कामी योगदान देऊ शकतात. निश्चितपणे. अभ्यासक्रमाच्या बरोबरीने इतर कुठल्या गोष्टींना आपण प्राधान्य द्यायला हवं ते सुद्धा जाणून घ्यायचे, पण त्याआधी पुन्हा फोन घेऊया. हिंगोलीहून कुलेश बोलतात आपल्याशी. बोला, प्रश्न विचारा. हा मॅडम, आम्हाला हॅलो. हा, बोला मॅडम. आम्ही MPSC चे क्लास करतो तर आम्ही कुठल्या प्रकारचे असे पुस्तक वापरू ते फार सोपे जातील? तुम्ही MPSCच्या स्पर्धेचा अभ्यास करताय का, तयारी करताय का तुम्ही? हा मॅडम. हा, काय तुम्हाला तुमचा प्रश्न काय? कुठल्या प्रकारचे असे चांगले असतील की ते आपल्याला योग्य ठरेल? ओके, कोणत्या प्रकाशनाची पुस्तकं साधारणपणे? खरं तर ह्याच्यामध्ये एक प्रकाशन असं कुठलं नाहीये. वेगवेगळ्या विषयांसाठी वेगवेगळी प्रकाशनं आहेत. परंतु आपण जे काही संदर्भ पुस्तकं किंवा ह्याच्यासाठी पुस्तकं वापरणार आहोत तर ती साधारणतः स्टँडर्ड दर्जाची असली पाहिजे, प्रमाण दर्जाची असली पाहिजेत. अकॅडमीसारखी संस्था आहे किंवा अनेक जे काही वर्षानुवर्ष ह्या परीक्षांसाठी पुस्तके लिहितात तर त्यांची पुस्तकं आपण स्टँडर्ड मानायला हरकत नाही. तसंच जी महाराष्ट्र शासनाची पुस्तकं जी आहेत ज्याला आपण बालभारती किंवा राज्य पुस्तक महामंडळाची पुस्तकं म्हणतो तर ती सुरुवातीला आपण त्याच्यासाठी वाचायला पाहिजेत. आणि त्याच्यानंतर प्रत्येक विषयनिहाय काही स्टँडर्ड पुस्तकं ठरलेली आहेत. जसं की माझा जो विषय आहे भारतीय राज्यघटना, मग त्याच्यासाठी कुठलं पुस्तक आहे तर इंग्रजीचा विचार केला तर इंट्रोडक्शन टू कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया D.D. बसूंचं पुस्तक आहे किंवा इंडियन पॉलिटी बाय M. लक्ष्मीकांत, हे 2 इंग्रजीतले संदर्भ पुस्तकं आपण म्हणून बघतो. किंवा मराठीमध्ये म्हटलं तर भारताचे शासन, भारताचे राजकारण भाग 1, भाग 2 ही पुस्तकं आहेत. तर अशी स्टँडर्ड पुस्तकं आपण वापरायला पाहिजे. पहिल्यांदा स्टेट बोर्डची पुस्तकं वापरायची, नंतर तुम्ही त्या विषयांचे संदर्भ पुस्तकं वाचायला हरकत नाही. निश्चितपणे. सर, या स्पर्धा परीक्षेची नेमकी तयारी कशी करायची याबद्दल खरं तर आपण तुमचं मार्गदर्शन घेतोय, ते असंच खरं तर पुढेही घ्यायचंय, पण त्याआधी पुन्हा एकदा घेऊया एक छोटासा ब्रेक. महाराष्ट्र कॉलिंगमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. सर, 10वी-12वी नंतर काय स्पर्धा परीक्षांची तयारी करायची याबद्दल खरं तर आपण जाणून घेतोय, बातचीत करतोय. एक महत्त्वाचा असा विषय होता की अभ्यासक्रमाबद्दल तर आपण अर्थातच बोलतोय, सुट्ट्यांमध्ये काय करायला हवं, व्याख्यानं कोणती अटेंड करायला हवीत, पण अभ्यासाव्यतिरिक्त इतर कोणत्या अशा गोष्टी आहेत ज्यांना प्राधान्य देता येईल?
खरं तर स्पर्धा परीक्षा जी आहे किंवा त्याचे जे 3 टप्पे मगाशी आपण म्हटलं की पूर्व परीक्षा आहे, मुख्य परीक्षा आहे आणि मुलाखत आहे. ह्या तिन्ही टप्प्यांवरती विद्यार्थ्यांच्या वेगवेगळ्या क्षमता तपासल्या जातात. जसं की तुम्ही मुलाखतीला जात आहात तर तुम्ही व्यवस्थित बोलू शकता का, इथपासून तुम्हाला एखाद्या विषयाचं सखोल कितपत ज्ञान आहे, तुम्ही एखाद्या मोठ्या जमावाला हाताळू शकता का, इथपासून वेगवेगळ्या गुणांची तपासणी तिथे होत असते. त्यामुळे हे जे असे काही गुण आहेत ज्याला मी स्किल्स अशा गोष्टी म्हणतो, तर हे तुम्ही काही 4 दिवसांमध्ये की उद्या माझा इंटरव्ह्यू आहे आणि मी आज तयारी करतो तर निश्चितच तुम्हाला त्याची तयारी करता येणार नाही. त्याला तुम्हाला खूप आधीपासूनच त्याची तयारी करावी लागते. आणि ह्या सगळ्या तयारीचं जर चांगलं माध्यम कुठलं असेल तर ती महाविद्यालय आहेत ज्याच्यामध्ये वेगवेगळे इव्हेंट्स होत असतात, वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज होत असतात. तर आवर्जून विद्यार्थ्यांनी याच्यामध्ये आपला सहभाग नोंदवायला पाहिजे. त्यानिमित्ताने त्यांना तिथं त्या सगळ्या गोष्टी करण्याची संधी मिळते. भाषण करता येतं, वादविवाद स्पर्धेमध्ये सहभाग घेता येतो, एखादं पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन असेल तर देता येतं. त्यामुळे आत्मविश्वास वाढतो. त्यामुळे आपण एखाद्या जमावासमोर बोलू शकतो की नाही ह्याची आपल्याला खात्री पडते. त्यामुळे आवर्जून आपण ह्या सगळ्या उपक्रमांमध्ये सहभाग घ्यायला पाहिजे. NSS सारखा एखादा उपक्रम असू शकतो जो आपल्याला समाजाशी कनेक्ट करतो. तर NSS मध्ये गेलं की आपल्याला सामाजिक प्रश्न कळू शकतात. आपण कार्यकर्त्याच्या भूमिकेतनं पण अधिकारी कसं काम करू शकतो ते आपल्याला तिथं पाहता येतं. NCC मध्ये गेलं तर आणखी शिस्तीविषयी आवड निर्माण होते. त्यामुळे NSS असेल, NCC असेल किंवा असे वेगवेगळ्या ज्या स्पर्धा आहेत त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांनी आवर्जून सहभाग व्हायला पाहिजे. निश्चितपणे सर, आता मुलाखतीचा विषय पण आला होता, तुम्ही मुलाखतीबद्दल सांगत होतात की आदल्या दिवशी तयारी नाही होत, आधीपासूनच त्याला मला वाटतं ती तयारी लागते. कशी असते साधारण ही मुलाखतीची तयारी? मुलाखत जी UPSC किंवा MPSC मध्ये जी होते की जे शक्यतो मुख्यालयामध्ये असते, बऱ्याच स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांचं ते एक ड्रीम मानलेलं आहे की त्यांनी आपल्याला तिथेपर्यंत किमान पोहोचता यायला पाहिजे. तर तिथं जी मुलाखत साधारणतः 15-20 मिनिटांची होते. हा कालावधी वरकरणी जरी लहान वाटत असला तरी इतके प्रश्न त्याच्यामध्ये विचारले जातात की ते त्या व्यक्तिमत्वाची चहूबाजूनी तपासणी करतात. त्यामुळे त्याच्यासाठी आपल्याला खूप आधीपासून तयारी करावी लागते. प्रिपेअर्ड. मी तर म्हणतो की तुमच्या स्पर्धा परीक्षांची जी तयारी आहे ती पूर्व किंवा मुख्य परीक्षेपासून न सुरू होता ती मुलाखतीपासून सुरू होते. आणि ही जी तयारी आहे तुम्ही ती रोज करू शकता की रोज तुम्ही एखाद्या विषयावरती विचार करू शकता. तुमच्यासमोर आजूबाजूला ज्या घटना घडत आहेत त्याचं आकलन करू शकता. तुम्ही त्यावरती तुमचं मत तयार करू शकता आणि जर गरज पडली तर ते मत मांडू पण शकता. तर ही तुमच्या मुलाखतीचीच तयारी आहे. किंवा तुमच्यासमोर कोणी भेटायला आलं तर तुम्ही त्यांच्याशी आत्मविश्वासाने संवाद करत असाल किंवा तुम्ही कॉलेजमधल्या एखाद्या कार्यक्रमाचं अँकरिंग करत असाल तो देखील तुमच्या मुलाखतीच्या तयारीचा भागच आहे. कारण ते सगळे गुण तुमचे जे आहेत ते मुलाखतीमध्ये आपल्याला दिसत असतात. कमी वेळ असतो, जास्त प्रश्न असतात, आपल्यावरती परफॉर्मन्स प्रेशर आपण ज्याला म्हणतो ते दिसतं. त्यामुळे आपण ओरिजिनल जे काय आहोत तेच मुलाखतीमध्ये दिसतं. त्यामुळे ती ओरिजिनली मेंटेन करणं हेच त्या मुलाखतीच्या तयारीचं गमक आहे. निश्चितपणे. आणि मला वाटतं की त्यावेळेस सुद्धा एक सकारात्मक दृष्टिकोन जर सगळ्यांनी ठेवला, अर्थातच तो आवश्यकच आहे. आणि तो लगेच मी मगाशी म्हटलं की तो उद्या मुलाखत आज मी सकारात्मक होतो, उद्या मुलाखत मी आज खरं बोलतो असं निश्चितच नसणार आहे. तुम्ही जसे आहात तसेच तुम्ही मुलाखतीमध्ये दिसणार आहात. निश्चितपणे. सर, आता ही तयारी तर आपण केली की मुलाखतीच्या अनुषंगाने काय किंवा पूर्व परीक्षा जी असेल किंवा अगदी लेखी परीक्षा असेल, या सगळ्या परीक्षांच्या अनुषंगाने जेव्हा अभ्यासक्रमाचा आपण विचार करतोय, सोशल मीडिया, इंटरनेट, TV यांचा कसा त्याच्यात वापर होतो? खरं तर सोशल मीडिया आहे किंवा इंटरनेट जे आहे, सोशल मीडिया वेगळं आणि थोडं इंटरनेटचं आपण जर थोडं वेगळं ठेवलं किंवा आपल्या अभ्यासापुरतं तर निश्चितच इंटरनेटचा आपल्याला मोठ्या प्रमाणात उपयोग होतो. गेल्या 10 वर्षांपूर्वी किंवा गेल्या 4-5 वर्षांपूर्वी जर अभ्यास करायचा म्हटला, एखादा संदर्भ तपासायचा म्हटला तर लायब्ररीमध्ये जाऊन पुस्तकं शोधावी लागायची, वेगवेगळे रेफरन्सेस तुम्हाला सबस्क्राईब करावे लागायचे. आता इंटरनेटमुळे तशी परिस्थिती राहिलेली नाही. तुम्ही लायब्ररीत अभ्यास करता, तुम्हाला एखादी गोष्ट अडली की तुम्ही लगेच इंटरनेटचा वापर करून पाहू शकता आणि ती गोष्ट समजून घेऊ शकता. तर मला वाटतं की इंटरनेट त्या कामी खूप मोठी साथ देतं. वेगवेगळे ॲप्स पण आहेत, जसं की कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडियाचे खूप वेगवेगळे ॲप्स आपल्याला पाहायला मिळतात. प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोचं एखादं ॲप असतं जे तुम्हाला वेळोवेळी माहिती देत असतं. त्यामुळे इंटरनेटचा खूप मोठा उपयोग आपल्याला करता येतो आणि ज्या घडामोडी जितक्या वेगवान घडत आहेत तितक्याच वेगवान पद्धतीने आपल्यापर्यंत पोहोचतात. त्यामुळे अपडेट राहणं जे आहे ते आपल्याला इंटरनेटमुळे शक्य होतं. निश्चितपणे. सर, आणखीन एक फोन आलाय. श्वेता बोलतायत नाशिकहून. बोला, प्रश्न विचारा. हॅलो श्वेता, बोला. हा, मला सरांना असं विचारायचं आहे की तुम्ही आता जो सुट्ट्यांमध्ये क्लास सांगितला तो नाशिकमध्ये आहे का? नाशिकमध्ये आत्ताच तो या वर्षापासून सुरू होत आहे. यापूर्वी आमच्या जे काही क्लासेस होते ते पुण्यामध्येच होते, पण यावर्षी नाशिकमध्ये पण तो सुरू होत आहे. निश्चितपणे. सर, अर्थातच मला युनिक अकॅडमीबद्दलच थोडंसं जाणून घ्यायचं होतं की 10वी-12वीचे अनेक विद्यार्थी आता अकॅडमीत सुद्धा येत असतील, अर्थातच परीक्षेबद्दलच विचारपूस करण्यासाठी. तर काय पद्धतीने तुम्ही त्यांना मार्गदर्शन करता? खरं तर जे विद्यार्थी येतात तर ते स्पर्धा परीक्षा खरंच त्यांना करायचं की हा माझा वैयक्तिक त्यांना प्रश्न असतो. आणि त्यांना जर खरंच करायचं असेल तर मग आपल्याला त्याला काय काय करावं लागेल ह्याची पूर्वकल्पना आम्ही त्यांना खरं तर देतो की त्याला तुम्हाला कितपत वेळ द्यावा लागेल,
तसंच तुम्हाला याच्यासाठी कुठल्या पर्यायी करिअरचा विचार करायचा आहे का, आणि असल्यास तो कोणता असायला पाहिजे. तुम्ही स्पर्धा परीक्षांबरोबर इतर कोणत्या करिअरचा विचार जर करत असाल तर ते कोणकोणते असायला पाहिजेत आणि त्याच्यामध्ये तुम्हाला किती वेळ द्यावा लागणार आहे ह्याची सगळी इत्यंभूत माहिती आम्ही खरं तर त्यांना देतो, म्हणजे जेणेकरून त्यांना त्यांचा निर्णय घेणं निश्चितपणे. सोपं व्हावं. कारण हे कितीही ग्लॅमरस वाटत असलं तरी ह्याला कष्टाची तयारी असणं खूप आवश्यक आहे. अगदी तर त्याची तयारी असेल तर निश्चितच त्या विद्यार्थ्यासाठी हे एक खुणावणारं क्षेत्र आहे. बरं सर, आता जसं तुम्ही एक ग्लॅमरस हा शब्द वापरला म्हणून विचारते की अनेकदा विद्यार्थ्याच्या मनात नसतं अशा स्पर्धा परीक्षांना तोंड देण्याची कदाचित त्यांची हिंमत नसावी, पण आईवडिलांच्या सततच्या त्या पाठपुराव्यामुळे कदाचित ते इथपर्यंत येऊ शकतात. त्यामुळे हा कुठेतरी दबाव असतो. पण मग हा दबाव आपल्याला त्यांच्यात जर आवड निर्माण करण्या इतपत जर बदलायचं असेल तर कशा पद्धतीने आपण बदलू शकतो? खरं तर हिंमत आणि क्षमता अशा दोन वेगळ्या गोष्टी आपण करू शकतो. हिंमत नसणं खरं तर स्पर्धा परीक्षांचा एवढा प्रचंड आवाका लक्षात घेता जर त्याचा अभ्यासक्रम बघितला किंवा जे विद्यार्थी वर्षानुवर्ष तयारी करतात त्यांच्याकडे पाहिलं कदाचित कोणाचीच हिंमत नाही होणार की आपण याच्याकडे जायला पाहिजे. बरोबर. हां, पण क्षमता निश्चित असतात आणि त्या क्षमता कदाचित अनएक्सप्लोर्ड राहिलेल्या असू शकतात. कारण शाळा असेल, कॉलेज असेल, तिथं कदाचित त्यांना तशी संधी मिळालेली नसते. त्यामुळं क्षमता ह्या असतात, हिडन असतात, त्या आपल्याला शोधाव्या लागतात आणि त्यांचा विकास करायचा असतो. आणि राहता राहता राहिला प्रश्न हिमतीचा, तर त्याला आपल्याला आहेच. म्हणजे स्पर्धा परीक्षा नसेल, दुसऱ्या कुठल्या तर करिअरमध्ये तुम्हाला ती हिंमत दाखवावीच लागणार आहे. आणि राहता राहता जो दबाव आपण जो म्हणतो तर तो सुरुवातीला थोडा वाटू शकतो. खरं तर एकदा का तुम्ही त्यातल्या कुठल्या तर टप्प्यावरती यशस्वी झालात, तुम्ही पूर्व परीक्षा पास झालात, मुख्य परीक्षा पास झालात, तर तुमचा जो आत्मविश्वास वाढतो तो तुम्हाला इतकं काही शिकवून जातो की हा दबाव आपोआप नाहीसा होतो. त्यामुळे विद्यार्थ्यांनी खरं तर त्याची एवढी काळजी करण्याची गरज नाही की दबाव कसा कमी करायचा. हां, थोडा दबाव निश्चित असेल. आपण एवढं मोठं क्षेत्र जर आपल्या करिअरसाठी विचारात घेत असू तर तो असेल, पण तो कमी निश्चित करता येऊ शकतो. मला वाटतं की ते परफॉर्मन्स प्रेशर मगाशी जसं तुम्ही म्हणाला ते शेवटपर्यंत तसंच राहतं. अगदी तुम्ही तुमचा निकाल हातात पडोपर्यंत बराचदा असाही अनुभव आहे की निकाल लागला हे कोणतरी फोन करून सांगतं, पण त्याचा विश्वास बसलेला नसतो की अरे माझं नाव निकालामध्ये आहे. जोपर्यंत स्वतःहून खात्री करत नाही विद्यार्थी असो किंवा विद्यार्थिनी असो, तोपर्यंत त्यांच्या मनावरती धाकधूक कायम राहते. निश्चितपणे. सर, खरं तर आपण 10वी-12वीच्या मुलांचा विचार करतोय की त्यांनी 10वी-12वी नंतर कशी स्पर्धा परीक्षांची तयारी करावी, पण थोडासा वेगळा प्रश्न आहे कारण मगापासून तो खरं तर मनात खतखततोय. 15वी नंतर कशी तयारी करायची? 15वी नंतर ज्याला आपण म्हणतो की ग्रॅज्युएशन जे आहे त्याच्यानंतर कशी तयारी करायची, मी जसं म्हणेल की तुम्ही जर आधी थोडं तुम्हाला वृत्तपत्र वाचण्याची सवय असेल, थोडंफार इतर गोष्टी वाचण्याची किंवा न्यूज वाचण्याची जर पाहण्याची सवय असेल तर तुमच्या तयारीचा भाग आहे. हे तुम्ही पहिलं तुमच्या मनाला सांगायला पाहिजे की किमान मी तयारी सुरू केलेली आहे. हा पहिला मुद्दा. त्यामुळे न्यूनगंड एक असता कामा नये. आणि दुसरं, लगेचच ग्रॅज्युएशन झाल्यानंतर तुम्ही ती परीक्षा जी द्यायची आहे ती कोणती द्यायची, त्याचे कोणते टप्पे आहेत ह्याची इत्यंभूत माहिती घेतली पाहिजे. कारण बऱ्याचदा असंही पण होतं की चुकीचं मार्गदर्शन मिळाल्यामुळं परीक्षे टप्पे कोणते आहेत, त्याच्यापासून काय करायला पाहिजे ह्याची चुकीची माहिती पालकांपर्यंत, विद्यार्थ्यांपर्यंत जाते. तर मी पहिलं ते सगळं समजून घ्यायला पाहिजे. विद्यार्थ्यांनी त्यांच्या पालकांना देखील विश्वासात घ्यायला पाहिजे आणि पालकांनी विद्यार्थ्यांना विश्वासात घ्यायला पाहिजे की आपल्याला ही स्पर्धा परीक्षा अशी आहे, आपल्याला ह्या गोष्टी त्याच्यामध्ये करायच्या आहेत. तर सुरुवातीला ग्रॅज्युएशन झाल्यानंतर आपल्याला ह्या गोष्टी प्राधान्याने कराव्या लागतात. निश्चितपणे. सर, आणखीन एक फोन आलाय बारामतीहून. बोला पूजा, प्रश्न विचारा. हां, हॅलो. हां, बोला. हां, हॅलो. हा, बोला. हां, मला सरांना असा प्रश्न विचारायचा होता. हां, मी पूजा सावंत बोलते बारामतीवरून. तर मला असं विचारायचं होतं की मला इतिहास आणि भूगोल. बोला. मला इतिहास आणि भूगोल जरा अवघड जातोय. इतिहासामधले जे कालखंड असतात ते लक्षात राहत नाहीयेत. तर त्यासाठी काही आहे का क्लुप्ती की आपण ते लक्षात ठेवू शकतो? म्हणजे सण सणावळ्या लक्षात कशा ठेवायचा हा प्रश्न आहे त्यांचा. खरं तर इतिहासामध्ये आपल्याला खूप सण सणावळ्या किंवा फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन ज्याला आपण म्हणतो ती मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते. भूगोलामध्ये पण तसंच आहे आणि बाकीच्या विषयांमध्ये पण खरं तर ते आहेच. ह्या लक्षात ठेवण्यासाठी आपल्याला काही वेगवेगळ्या क्लुप्त्या निश्चितच वापराव्या लागतात. जसं की तुम्ही त्याच्या नोट्स बनवताना त्या संलग्न बनवता थोड्याशा चित्रमय बनवू शकता. तुम्ही त्याला वेगवेगळ्या पेन्सचा वापर करू शकता. जर तारखा लक्षात ठेवायच्या असतील तर आपल्या मित्रमैत्रिणींच्या जन्मतारखांवरून तुम्ही काही त्याचं लॉजिक डेव्हलप करू शकता. अशा पद्धतीने पण सण सणावळ्या लक्षात ठेवता येतील. इतिहासामध्ये विशेषतः मध्ययुगीन इतिहासामध्ये खूप काही अवघड नावं आहेत की आपल्याला ती लक्षात राहत नाहीत. त्याच्यामुळे तो कदाचित आपल्याला कंटाळवाणा वाटतो. पण त्याला जर तुम्ही एखाद्या विशिष्ट विषयाशी किंवा घटनेशी निगडीत करू शकलात तर मला वाटतं की ते निश्चित लक्षात ठेवणं सोपं आहे. हा, पण थोडं आयडिया मात्र निश्चित वापरावे लागतात. एक आयडिया मी इथं आवर्जून शेअर करेन की आपण व्हॉट्सॲप वापरतो किंवा SMS चा जमाना आहे. SMS थोडं मागे पडलं खरं तर. व्हॉट्सॲप आहे तर मित्रमैत्रीमध्ये चॅट करताना तुम्ही एखादी सणावळी जर त्यांना पाठवून दिली तर त्यानिमित्ताने ती लक्षात राहते. अरे ह्याचा सिग्निफिकन्स किंवा ह्याचा रिलेव्हन्स हा असा आहे.
तर तशा पद्धतीने पण ते चांगलं आणि लक्षात आपण राहू पाहतोच शकतं. की अनेकदा तसे मेसेज सुद्धा येत असतात आणि त्याच्यावरून सुद्धा खरं तर व्हॉट्सअपवरच वाद पेटलेले असतात की तुझं हे चुकलेलं आहे, तू पाठवलेलं साल चुकलेलं आहे. साल चुकलेलं आहे आणि ते जास्त चांगल्या पद्धतीने लक्षात राहू शकतं. अगदी म्हणजे त्याला खरं. आपण म्हणू की आधुनिक तयारी असं त्याला नाव देऊ शकतो. निश्चितपणे मला वाटतं की अशीच ही तयारी अजूनही पुढे खरं तर करून घ्यायची आहे. त्याबद्दल सुद्धा प्रश्न आहेत, पण पुन्हा एकदा घेऊयात छोटासा ब्रेक. महाराष्ट्र कॉलिंगमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. सर, आता एक असा प्रश्न विचारायचा आहे की मुंबई, पुणे किंवा इतर जी महत्त्वाची जी शहरं आहेत ती वगळता इतर ठिकाणी जिथे संदर्भ साधनं कमी आहेत किंवा कमी प्रमाणात उपलब्ध आहेत, तिथल्या विद्यार्थ्यांनी नेमकं कशी तयारी करायची? मोठी शहरं जर घेतली आपण, पुणे असेल किंवा मुंबई असेल, तिथे तुम्हाला संदर्भ साधनं लगेच उपलब्ध होतात. मगाशी मी ज्या व्याख्यानांचा उल्लेख केला किंवा इंटरनेटसारखी गोष्ट आहे ती मला तिथे सहज उपलब्ध होते. ग्रामीण भागामध्ये किंवा जिथं मोठी शहरं नाही आहेत तिथे मात्र असं होत नाही. पण तिथल्या विद्यार्थ्यांनी ती आपल्याकडे उपलब्ध नाहीत म्हणून घाबरून जाण्याचं खरं तर काही कारण नाही. त्यांच्या जवळपासच्या शहरामध्ये जाऊन ते घेऊ शकतात. आणि विशेषतः मॅगझिन्स असतील ते त्यांच्या शहरामध्ये येत नसतील तर त्यांनी गटागटाने जर प्रयत्न केला किंवा गटाने त्यांनी पुस्तक विक्रेत्याकडे मागणी नोंदवली तर पुस्तक विक्रेत्यांना ते संदर्भ उपलब्ध करून देऊ शकतात. कारण बऱ्याचदा त्या गावातल्या किंवा त्या शहरातल्या पुस्तक विक्रेत्यांना हे पण माहिती नसतं की बाबा ही अशी नावाची पुस्तकं किंवा मॅगझिन्स आहेत आणि आपल्याला ती उपलब्ध करून द्यायची आहेत. पण त्यांनी जर अशी मागणी नोंदवली तर त्यांना निश्चितच त्याचा फायदा होऊ शकतो. बरोबर. आणि जर पुणे मुंबईच्या जवळ असतील शनिवार रविवार ते पुणे मुंबईमध्ये पण येऊ शकतात आणि आपलं काम करून परत देखील जाऊ शकतात. निश्चितपणे. सर, हे झालं संदर्भ साधनांच्या उपलब्धतेबद्दल, पण आता अभ्यासक्रमाची जी प्रक्रिया असते त्याच्यात नेमकं कशाला आपण महत्त्व द्यायला हवं? वाचन, लेखन, मनन, चिंतन, नेमकी काय प्रक्रिया असावी? खरं तर स्पर्धा परीक्षा ज्या आहेत त्याच्यामध्ये तुमच्या सगळ्या कौशल्यांची तपासणी होते. मग ते कदाचित तुमच्या वाचनाचे कौशल्य असेल, बरोबर. तुम्ही किती वेगामध्ये ते वाचता, तुम्हाला कितपत लक्षात राहतं, तुम्ही ते कितपत लक्षात राहिलेलं कागदावरती उतरवता, लेखन कौशल्य, अशा वेगवेगळ्या क्षमता कौशल्य त्याच्यामध्ये आपण तपासतो. खरं तर स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करताना ह्या दरम्यानच्या काळामध्ये म्हणजे 10वी-12वी नंतर किंवा पदवीच्या काळामध्ये तुम्ही काय करायला पाहिजे, तर मला असं वाटतं की आपण आपलं वाचन हे थोडंसं प्रदीर्घ करायला पाहिजे. ज्याला आपण म्हणतो की हॉरिझॉन्टल अशा स्वरूपाचं रीडिंग जे आहे ते करायला पाहिजे. आणि वेळ मिळेल त्यावेळेस आपण लिहायला पाहिजे. कारण बऱ्याचदा विद्यार्थ्याला हेच माहिती नसते की आपल्याला लिहिता येते की नाही. ते आपण लिहू शकतो पण परीक्षेसाठी लिहिता येते की नाही हे पण तितकंच महत्त्वाचं आहे. त्यांनी वेगळ्या विषयांवरचे निबंध लिहिले पाहिजेत, ते निबंध आवर्जून कोणाकडून ते तपासून घेतले पाहिजेत किंवा त्यांना जे एखाद्या विषयावरती वाटतं त्यावर्षी त्यांनी आपलं मत मांडायला पाहिजे. आता वेगळ्या ब्लॉगर्स आहेत किंवा ब्लॉग लिहितात किंवा ब्लॉगच्या निमित्ताने वेगळ्या स्पर्धा असतात, तर तुमच्या लेखनाची पण आपोआप तयारी होते. त्यामुळं वाचन आणि लेखन ह्या दोन गोष्टी निश्चितच आपण याच्यावरती फोकस करायला पाहिजे या दरम्यानच्या काळात. बरोबर. सर, युनिक अकॅडमीकडून काय केलं जातं जेव्हा परीक्षेचे तो काळ जवळ आलेला असतो? ते युनिक अकॅडमीकडून काय विद्यार्थ्यांना असं विशेष मार्गदर्शन केलं जातं? ह्या 3 टप्प्यांवरती आता पूर्व परीक्षा असेल तर त्याच्यासाठी टेस्ट सिरीज असते आणि टेस्ट सिरीजमध्ये पण जर तुम्हाला काही अडचणी येत असतील, खरं तर मी मगापासून तुम्हाला जे सांगतोय की ही एक प्रक्रिया आहे किंवा ते स्किलचं काम आहे. म्हणजे केवळ प्रश्न सोडवणं इथंपर्यंत ही बाब मर्यादित नाही. ते प्रश्न सोडवताना तुम्हाला काय अडचणी येतात, तुम्ही ते वेळेत प्रश्न सोडवता का, 2 पर्याय जर असतील त्याच्यामध्ये तुमचं जर कन्फ्युजन होत असेल तर त्याला आपण कसं टॅकल करायला पाहिजे, किंवा मुख्य परीक्षा आले तर आपण कमीत कमी वेळेमध्ये कसा पेपर सोडवायला पाहिजे. ह्या सगळ्या बेसिक शंकांचं निरसन करण्यापासून त्या विद्यार्थ्यांकडून ते पेपर सोडवून घेणं, त्यांना वेळेत तपासून देणं, ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज आमच्या इथे चालतात. निश्चितपणे. सर, आणखीन एक महत्त्वाचा असा प्रश्न होता की बऱ्याचदा व्यावसायिक अभ्यासक्रम जे आहेत, विशेषतः अभियांत्रिकी असेल किंवा वैद्यकीय महाविद्यालयांमधले जे विद्यार्थी आहेत ते अनेकदा अर्थातच त्यांच्याच अभ्यासक्रमात इतके व्यस्त असतात की त्यांना इतर खरं तर बाहेर कुठल्याही गोष्टी बघायला पाहायलाही वेळ नसतो. मग त्यांनी या परीक्षेची कशी तयारी करायची? जर त्यांना स्पर्धा परीक्षा करायच्या असतील, मग ते कुठल्याही स्वरूपाचे असतील, तर खरं तर त्यांनी आधी ठरवून घ्यायला पाहिजे की आपल्याला हे करायचं आहे. हां, मला ही गोष्ट निश्चितच मान्य आहे की त्यांना मिळणारा वेळच फार कमी असतो. पण जर तुम्हाला ह्याची थोडीशी जाणीव असेल तर तुम्ही रोजच्या दैनंदिन जीवनातून किंवा दैनंदिन तुमच्या व्यस्त वेळापत्रकातून एखादा तास वृत्तपत्रासाठी देऊ शकता. शनिवार रविवार असेल एखादं व्याख्यान तुम्ही अटेंड करू शकता. आणि विशेषतः या मुलांना इंग्रजीचा एक्सपोजर जास्त असल्यामुळं किंवा गणिताचा एक्सपोजर जास्त असल्यामुळं तिथे त्यांच्या मनामध्ये ती भीती असण्याचा प्रश्न येत नाही. राहता राहता जो ह्युमॅनिटीचे विषय राहतात, इतिहास असेल, भूगोल असेल, त्यानिमित्ताने जर त्यांनी 2-3 महिन्यात एखादं जरी पुस्तक वाचलं तरी त्यांच्या तयारीसाठी ते पूरक ठरेल. निश्चितपणे. सर, पदवी काळात किंवा डिग्री काळात जेवढे काही उपक्रम राबवले जातात किंवा त्या उपक्रमांमध्ये विद्यार्थी सहभाग घेत असतात, तर तो जो सहभाग आहे तो स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी खरंच तितकासा उपयुक्त ठरतो? ऑफकोर्स तो त्याचा आपल्याला मोठ्या प्रमाणावरती मदत होते. स्किल डेव्हलपमेंट जे आहे त्या स्किल डेव्हलपमेंटसाठी ह्या वेगवेगळ्या उपक्रमांमधला सहभाग
निश्चितच फायद्याचा आहे. निश्चितपणे सर. आणखीन एक खरं तर मगाशी आपण डिस्कस करतो तेव्हा एक मुद्दा असा आला की स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत सुद्धा अनेक परीक्षा घेतल्या जातात, तर त्या परीक्षांबद्दल थोडं आम्हाला सांगाल? शासनाच्या ज्या काही वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा असतात त्याच्यामध्ये ते गॅझेटेड आणि नॉन गॅझेटेड अशा आपण जर 2 प्रकार केले तर काही पदं अशी आहेत विशेषतः केंद्र शासनाच्या सेवेमधली, त्याच्यामध्ये नॉन गॅझेटेड पदांसाठी स्टाफ सिलेक्शन कमिशन खरं तर रिक्रुटमेंट करतं. म्हणजे पुणे मुंबई सोडलं तर बऱ्याच शहरांमध्ये अशी रिक्रुटमेंट असते. ही पण कदाचित विद्यार्थ्यांना माहिती नसेल. विशेषतः उत्तर भारतातले जे विद्यार्थी आहेत ते ह्या परीक्षांसाठी पात्र ठरतात. रेल्वे असेल, इन्कम टॅक्स असेल, कस्टम असेल किंवा निगडीत CBI असेल, अशा ठिकाणची जी काही पदं आहेत ज्याला नॉन गॅझेटेड ग्रुप B ही पदं म्हटली जातात, तर त्या परीक्षांसाठी स्टाफ सिलेक्शन कमिशन ही जी संस्था आहे ती स्पर्धा परीक्षांचं आयोजन करते. आणि तुम्ही जर स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत असाल तर तुम्ही याच्यामध्ये पण यशस्वी होऊ शकता. साधारण कोणत्या पदांसाठी त्या परीक्षा असतात? आपण इन्कम टॅक्सचं जर उदाहरण घेतलं तर समजा असिस्टंट कमिशनर इन्कम टॅक्स ह्या पदासाठी UPSC जी आपण जी नागरी सेवा परीक्षा आहे ती आहे, पण त्यासाठी जी निरीक्षक किंवा इन्स्पेक्टर इन्कम टॅक्स, तर इन्कम टॅक्स ऑफिसर, तर हे स्टाफ सिलेक्शन कमिशनकडून येतात. सेम कस्टमच्या बाबतीमध्ये पण आपल्याला तसंच पाहायला मिळतं. कस्टम असिस्टंट कमिशनर अँड अबोव ह्याच्यासाठी UPSC रिक्रुटमेंट करते आणि त्यांचे इन्स्पेक्टर्स जे आहेत ते स्टाफ सिलेक्शन कमिशन रिक्रूट करत असते. CBI मध्ये पण कदाचित सब इन्स्पेक्टर जे आहेत किंवा पॅरामिलिटरी फोर्सेस जे आहेत त्याच्यातले सब इन्स्पेक्टर हे स्टाफ सिलेक्शन कमिशन रिक्रूट करतं आणि त्यातले जे असिस्टंट कमांडंट किंवा डेप्युटी सुपरिटेंडंट ऑफ पोलीस जे आहेत ते UPSC रिक्रूट करते. निश्चितपणे सर. आणखीन एक फोन आलाय तो घेऊया. सुनीता बोलतायत नाशिकहून, बोला, प्रश्न विचारा. बोला सुनीता. हा मॅडम, हा बोला. नमस्कार. नमस्कार. मी सुनीता सोनवणे बोलते, नाशिकहून बोलते. तर माझी मुलगी आता 10th झालेली आहे, 10th ची एक्झाम दिली. तर तिने आता या सुट्ट्यांमध्ये काय करायला हवं? आणि दुसरं म्हणजे तिला तिची इच्छा आहे मेडिकलला जायचंय आणि मग त्याप्रमाणे ती एक्झाम तर आता दिलेली आहे, पण आता काय तयारी केली पाहिजे जेणेकरून तिला आता पुढे फायदा झाला पाहिजे या सुट्ट्यांमध्ये? निश्चितपणे जर 10वी नंतर मी स्पर्धा परीक्षांचा विचार करत असाल तर खरं तर आत्ता तो आपल्याला स्पर्धा परीक्षा करायच्या आहेत की नाही ह्याच्यासाठी एक योग्य वेळ आहे असं आपण म्हणू शकतो. याचा अर्थ तुम्ही आता निर्णय घेतला की परत तो घ्यायचा नाही किंवा आता नाही घेतला तर परत घ्यायचा असं काही नाही आहे. आपण जर तुम्हाला हा वेळ सत्कारणी लावायचा असेल तर तुम्ही एखाद्या कोर्सचा विचार करू शकता जो 1 महिन्याचा वगैरे आहे. त्याच्यामध्ये तुम्ही त्या कोर्सला गेलात तर तुम्हाला स्पर्धा परीक्षा काय आहेत हे कळू शकेल. जर समजा कोर्स करणं शक्य नसेल तुम्ही काही संदर्भ पुस्तक आहे जसं की IAS प्लॅनर आहे, तर त्याचं जर एकदा वाचन केलं तर तुम्हाला कळू शकेल किंवा स्पर्धा परीक्षा काय आहेत, त्याला काय तयारीची आपली अपेक्षा आहे. सुट्ट्यांमध्ये मला वाटतं की ह्या 2 गोष्टींवरती आपण प्राधान्याने लक्ष द्यायला पाहिजे. निश्चितपणे सर. इतर ज्या स्पर्धा परीक्षा आहेत किंवा अन्य स्पर्धा परीक्षा आहेत त्याबद्दल काय सांगाल आम्हाला? अन्य स्पर्धा परीक्षांमध्ये आपण जसं म्हटलं की MPSC पण काही वेगळ्या स्पर्धा परीक्षा घेत असते, स्टाफ सिलेक्शन कमिशन घेत असते, RBI पण त्यांच्यासाठी काही पदांसाठी स्पर्धा परीक्षा घेते. खरं RBI ती स्वतंत्र घेते. बँकिंग स्पर्धा परीक्षा मात्र हा एक तसाच एक खुणावणारा पर्याय खरं तर आता उपलब्ध आहे. खरं तर पूर्वीपासून आहे पण आता अवेअरनेस वाढल्यामुळं ते कळत आहे. स्पर्धा परीक्षा करणारे विद्यार्थी पण बँकिंगच्या परीक्षांचा विचार करू शकतात, कारण या अभ्यासक्रमामध्ये जे की आपण जनरल स्टडीज पेपर 2 जो आहे ज्याला खरं तर CSAT म्हणून एक म्हणण्याचा प्रघात पडलेला आहे, CSAT, त्याच्यामध्ये आपण जो अभ्यास करतो तो आणि बँक याच्यामधला अभ्यासक्रम जवळपास सारखा आहे. आता डिफिकल्टी लेवल बँकेमध्ये थोडी जास्त असते पण त्याचा अभ्यासक्रम जवळपास सारखा आहे आणि अलीकडे बँकांमध्ये रिक्रुटमेंटचं प्रमाण पण वाढलं आहे. तर IBPSला पण तुम्हाला ह्या परीक्षांचा फायदा होऊ शकतो. निश्चितपणे सर. बँकिंग सेक्टरचा पण मला वाटतं की अजून विचार करायला हवा, तर त्याबद्दल काय सांगाल? बँकिंगमध्ये पूर्वी बँका परीक्षा घेताना स्वतःसाठी रिक्रुटमेंट करायच्या की उदाहरणार्थ बँक ऑफ महाराष्ट्र ही फक्त स्वतःसाठी करायची, बँक ऑफ इंडिया स्वतःसाठी करायचे. आता ह्या सगळ्या बँकांसाठी IBPS नावाची एक संस्था आहे ती रिक्रुटमेंट करते आणि ह्या IBPS मार्फत स्पर्धा परीक्षा घेतली जाते. मग ती बँकच्या क्लेरिकल पदांसाठी असते, प्रोबेशनरी ऑफिसरसाठी असते आणि स्पेशलिस्ट ऑफिसर म्हणजे विशेषतः ॲग्रिकल्चर फायनान्स ऑफिसर, रूरल डेव्हलपमेंट ऑफिसर, ह्युमन रिसोर्स ऑफिसर्स असे जे काही आहेत त्यांच्यासाठी स्पेशलिस्ट ऑफिसर म्हणून IBPS परीक्षा घेते. ह्याचा अभ्यासक्रम आणि ह्याच्यामध्ये बऱ्यापैकी साम्य आहे. डिफिकल्टी लेवल किंवा त्याची जी खोली आहे ती मात्र बँकेमध्ये थोडीशी जास्त फक्त त्याच विषयांची, पण तुम्ही एवढा अभ्यास स्पर्धा परीक्षांमध्ये करता इकडे की तुम्हाला त्या अभ्यासाचं काहीच वाटत नाही. निश्चितपणे सर. आता आपण 10वी 12वी आणि 15वीचाही अर्थातच त्याच अनुषंगाने खरं तर विचार करतोय. वेगवेगळे टप्पे आहेत, जसजसं शिक्षण पुढे जातं तसंच अर्थातच अभ्यासक्रम कठीणच होत जातो असं म्हणायला हरकत नाहीये. काय असली पाहिजे या टप्प्यांवर तयारी?
या टप्प्यांवरची जी तयारी आहे ती खरं तर विविधांगी आहे. 10वी 12वी म्हणजे तुम्ही जर 12वीला गेलात तर पहिलीचं पुस्तक सोपं वाटतं, 15वीला गेलात तर 8वी 9वीचं पुस्तक सोपं वाटतं. खरं तर आपण तसाच एक अप्रोच ठेवायला पाहिजे. जसं आपण वरच्या इयत्तांमध्ये जातोय, आपण त्या इयत्तेमध्ये असताना त्याचा अभ्यास करताना खूप कदाचित कंटाळवाणं वाटलं असू शकतं की अवघड आहे फार, पण जसं आपण वरच्या इयत्तेमध्ये जातो मला वाटतं की आपण मागच्या इयत्ता ज्या आहेत त्या आपण कन्सोलिडेट करायला पाहिजे. मागच्या इयत्तांमधला जो काही अभ्यास आहे तो आपण जर आपण कन्सोलिडेट केला तर मग स्पर्धा परीक्षांसाठी आपल्याला मदत होईल. आणि एकदा का तुमचं ग्रॅज्युएशन झालं तर तुम्हाला त्याचा पूर्ण आवाका आलेला असतो, त्या पूर्ण विषय समजलेला असतो. 10वीमध्ये इतिहास जेवढा 10वीतला इतिहास समजत नाही त्या 15वीमध्ये निश्चित समजतो. मग एकदा का ते आपल्याला कळालं की आपण आणखी खोलामध्ये जाऊन त्याची तयारी करू शकतो. निश्चितपणे. आणि सर आता हे एवढा जो काही आपण इथे उहापोह मांडलेला आहे 10वी 12वी नंतर स्पर्धा परीक्षांची नेमकी कशी तयारी करायची याच्यासाठी लागतो एक मार्गदर्शक, एक कोचिंग क्लास. नेमकी मार्गदर्शकाची किंवा कोचिंगची काय भूमिका असते या सगळ्यात? खरं तर स्पर्धा परीक्षांमध्ये तुम्हाला यश मिळवायचं असेल तर तो मार्गदर्शक हा असायलाच पाहिजे. अर्थात तो यशस्वी झालेला तर असायला पाहिजे की अयशस्वी असायला पाहिजे. आम्ही खरं तर म्हणतो तो अयशस्वी जास्त असेल तर तुम्हाला चांगलं सांगू शकतो, कारण त्याला कळतं की बाबा कशामुळे आपल्याला यश मिळू शकतं आणि कशामुळे मिळत नाही. जो यशस्वी होतो त्याला फक्त एवढंच माहिती असतं मी हे केलं मला यश मिळालं. त्यामुळे अर्थात त्यांचं यश वाखाणण्यासारखंच असतं, परंतु तुमच्याकडे एक मार्गदर्शक निश्चित असायला पाहिजे. तो तुम्हाला प्रत्येक टप्प्यांवरती मदत करू शकतो. अगदी परीक्षेचं स्वरूप समजावून सांगण्यापासून तुम्ही काय वाचायला पाहिजे, ते कसं वाचायला पाहिजे, त्याच्यावरती तुम्ही कसं काम करायला पाहिजे, इथेपर्यंत मार्गदर्शकाची आवश्यकता आहे. आणि मग कोचिंगचा पण रोल आहेच. खरं तर कोचिंगमध्ये ती एखादी गोष्ट जी आहे ती तुम्हाला खूप सोपी करून सांगितली जाते. म्हणजे तुम्ही स्वतःहून इतिहास वाचणं किंवा स्वतःहून राज्यघटना वाचणं आणि तुम्ही ती क्लासमध्ये जाऊन पुन्हा एकदा ऐकणं, तर ह्याच्यामध्ये गुणात्मक फरक निश्चित आहे. मी तिथे गेला तर मला ती चांगल्या प्रकारे समजते. आणि मग जे ट्रायल एरर आपण जो म्हणतो की तुम्ही स्वतः करत असाल तर ट्रायल होणार, एरर होणार, मग परत तुम्ही ती दुरुस्त करणार, त्याच्यामध्ये करायची वेळ जातो. तसं कोचिंगच्या बाबतीमध्ये होत नाही. तुम्ही गेलात तर तुम्हाला एररची शक्यता फार कमी असते. जर झाली तर तुमची स्वतःची ह्युमन किंवा मॅनमेड एररच राहते, ट्रायलची एरर तिथे राहत नाही. त्यामुळे कोचिंगचा रोल हा महत्त्वाचाच आहे आणि तो योग्य टप्प्यांवरती आहेच, कारण 3 टप्पे आहेत. 3 टप्प्यांची जी की मार्गदर्शकाची गरज आहे किंवा मार्गदर्शनाची गरज आहे ती खरं तर वेगळी आहे. ती भूमिका कोचिंग क्लासेस किंवा अकॅडमी पार पाडू शकते. निश्चितपणे. सर तुम्ही युनिक अकॅडमीत फाउंडेशन कोर्सेसचे बॅच समन्वयक आहात. जाता अगदी थोडक्यात पालकांना आणि पाल्यांना काय सांगाल? पालकांना आणि पाल्यांना मी एकच गोष्ट सांगेल की तुम्हाला स्पर्धा परीक्षा जर करायच्या असतील तुम्ही आत्ताच ठरवून घ्या की आपल्याला त्या करायच्या आहेत. ह्याचं कारण असं मी सांगेन की प्रचंड मोठी स्पर्धा आहे आणि त्या स्पर्धेमध्ये तुम्हाला फारसा ट्रायल एररसाठी स्कोप उरता कामा नये. तुम्ही एकदा ठरवलं स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी व्हायचं आहे तर अगदी योग्य टप्प्यांवरती त्याची सुरुवात करायला पाहिजे. मला वाटतं की 10वी नंतरचा टप्पा, 12वी नंतरचा किंवा ग्रॅज्युएशन दरम्यानचा ही त्याची आयडियल सुरुवात असू शकते. ग्रॅज्युएशन नंतर तुम्ही केलात तर कदाचित तुम्हाला यश मिळवण्यामध्ये थोडा विलंब होऊ शकतो, मिळणार नाही असं नाही, थोडा विलंब होऊ शकतो, पण आत्ताची सुरुवात ही अतिशय आयडियल होऊ शकते. निश्चितपणे. धन्यवाद सर, तुम्ही इथे आलात आणि एवढी छान माहिती खरं तर आम्हाला दिली 10वी 12वी नंतर काय करायला हवं त्या अनुषंगाने. निश्चितच असंच वेळोवेळी तुमचं मार्गदर्शन आम्हाला हवंच आहे आणि तुम्ही इथे पुन्हा एकदा याल हीच शुभेच्छा. थँक्यू, धन्यवाद. आपण मात्र पुन्हा भेटणार आहोत महाराष्ट्र कॉलिंगमध्ये उद्या नव्या विषयासह नव्या पाहुण्यांसह. सध्या मात्र इथेच थांबतोय. नमस्कार.